काय घेतलंय? गावत्या मासा. गावत्या मासा पहिल्यांदाच ऐकला, दाखवा ना बघू. खायला कसा लागतो? हे बघा सोनं, बघा गळ्यात सोनं, बघा पाकाट मासा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो एक असा मार्केट कव्हर करायला. त्या मार्केटला दाखवायच्या आधी मी दाखवणार आहे इथला नजारा. ज्या काही गोष्टी आहेत ना त्या ग्रामपंचायतीने मॅनेज केलेल्या आहेत ना, तर खरंच म्हणजे एकदम भारी, म्हणाला ना त्या बघण्यासारख्या आहेत. आणि तोच नजारा मी दाखवणार आहे. नंतर मी दाखवणार आहे तो म्हणजे फिश मार्केट, मासे मार्केट. आणि वडखलचा तो फिश मार्केट हा कशा पद्धतीने बसलाय ना ते पण मी दाखवणार आहे. एक आदर्श संस्कृती मला वाटतं या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, तो मला मी दाखवणार आहे. व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी मी देतो पत्ता: वडखल गाव, तालुका पेन, जिल्हा रायगड. आणि याच्या व्यतिरिक्त जिथून तुम्ही व्हिडिओ बघता तिथून हे लोकेशन किती लांब आहे हे बघायचं तर गुगल मॅपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. खरंच हा नजारा तुम्ही बघितला ना तर हे बघा, हा स्विमिंग पूल सारखा, त्याच्यामध्ये आपण स्विमिंग करू शकतो, एन्जॉयमेंट करू शकतो, आहे ना. कुठला आहे? वडखलचा ना हा पूर्ण स्विमिंग पूल. हा, आणि हा कोणी बांधलाय? ग्रामपंचायत. हा तर खरंच JSW कंपनी. हा, JSW कंपनी. आपण मेहनत घेतली असेल, ग्रामपंचायतनी मागणी केली असेल, आहे ना, त्याच्यामुळे हे सर्व झालं. नाहीतर मग JSW आपोआप येऊन बांधून देत नाही, आहे ना. तर हा, तर जे पण ग्रामपंचायतचे मेंबर आहे ना त्यांना नक्कीच एक लाईक आणि आपला त्या माणसांना सल्यूट आहे. हे बघा, हा लोकेशन बघितलं ना किती भारी वाटतं. याच्यामध्ये आपण स्विमिंग करू शकतो, आहे ना, होऊ शकतो ना. हा, आणि त्याच्यामध्ये तुम्ही कामगार आहे का? तर आपल्याला बरोबर कामगार बघायला मिळाले. तर हा हा जो आहे हा ह्याच्यामध्ये तिकडं नाही, तो वंड आहे का? जास्त खोल आहे. तो वंड आहे. हा. म्हणजे हा देव बुडवण्यासाठी आहे. हा का? गणपती विसर्जनासाठी. गणपती. हा, आणि तो मच्छीसाठी दिलेला मच्छी म्हणजे दुसऱ्याला दिलेला आहे किंवा असं काय? दुसऱ्याला म्हणजे मच्छी जेणेकरून तो मच्छी टाकेल, झालेला. लिलाव झालेला, मग त्याला पैसा येणार आहे आणि तो ग्रामपंचायतला मिळणार. हा गणपती विसर्जनासाठी आहे. आणि तल्याला नाही, तुम्ही बघा बंधारा घातलेला आहे, जेणेकरून ना इकडची मूर्ती त्या साईडला नको किंवा पाणी दूषित किंवा खराब व्हायला नको, त्यासाठी मस्तपैकी त्यांनी मॅनेजमेंट केलं आहे. सर्वात महत्त्वाचा म्हणजे विहीर बघा, दोन्ही ताल्याच्या एका साईडला मध्यभागी असलेली ती म्हणजे विहीर. आणि विहीर बघा, विहिरीसाठी कटडा, विहिरीचं सुशोभीकरण. आणि बघा हा सर्व मोठा तला आहे ना, हा मोठा तला त्यांनी लिलावामध्ये दिलेला आहे. आता ज्यांना त्याला गावकऱ्यांना दिला असेल लिलावामध्ये, तो आता पैसे देणार ग्रामपंचायतला आणि ते पैसे वापरायला येतील ग्रामपंचायतला. आणि त्या साईडला तुम्ही बघताय ना, असं हे बघा, हे हा पूर्ण कपड्यांचा मार्केट आहे. आणि ते सर्व जे शेटर बांधलेले आहेत, जे गाळं बांधलेले आहेत, ते पण ग्रामपंचायतनीच बांधलेलं आहेत. आणि या साईडला जर बघितलं ना, सर्वात महत्त्वाचा सोलर टाकलाय. आणि सोलरवरनं जो पाणी काढलाय तळ्यातला, तोच पाणी इकडनं चाललाय. तो दाखवतो मी तुम्हाला, तिथे पाणी कसा मिळतोय तो. तर पाण्याचा वापर ग्रामपंचायतने किती चांगल्या पद्धतीने केलंय बघा. तिथला पाणी काढलाय, तो पाणी इथं आलाय आणि इथं होतंय शुद्ध पाणी. आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 10 रुपयाचा कॉईन आणि पाहिजे तेवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर ही जी पद्धत आहे ना ग्रामपंचायतने केले, वडखल ग्रामपंचायतने, जेवढं बोलू तेवढं कमीच आहे, ज्यांना जेवढं लाईक करू तेवढं कमीच आहे. आता हा तुम्हाला मी नजारा दाखवतो इथला. हा जर नजारा बघितला ना तर हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर मस्तपैकी. आणि याच्या साईडला असलेली ही मस्जिद आहे. तर बघा, मस्जिद, गणपती बाप्पाचं मंदिर आणि ही असलेली ग्रामपंचायत. आणि इकडं सुरुवात होते मार्केटला. तर आपला हा दाखवून झाला नजारा. पण त्या साईडला बघितला ना तर चिल्ड्रन पार्क सुद्धा आहे. आणि त्या साईडला कपडं धुवण्यासाठी पण सेपरेट ग्रामपंचायतने बांधलेलं आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ना बघून खरंच मनाला शांती वाटली. आणि तुम्ही जर बघितलं ना तर हे बघा, हे शेड बघितलं ना, कशी भाजीवाले बघा कसं लाईनीत बसलेत. तर हा पण जो काम आहे, हे जे गाळ आहेत हे सुद्धा ग्रामपंचायतने बांधून दिलेला आहे. राहिलेला आहे तो छोटासा रस्ता, तो पण वडखल ग्रामपंचायतने मॅनेज करून बांधून द्यावा. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर आपण बोललो ना तर ही पण एक पद्धत आहे ना बघा, मस्तपैकी त्यांच्यासाठी बांधून दिलेलं आहे मच्छी मार्केट. आणि त्याच्या आतमध्ये सर्व बसलेले आहेत. हा सर्वात महत्त्वाचा आहे. बरेचशी मच्छी ना रोडच्या साईडलाच बसते, पण बांधून जरी दिलं ना तरी त्यांना जर सेवा नसेल, फॅन नसेल, काही जर लाईट नसेल तर नक्की ते बाहेरसुद्धा बसतात. पण वडखलचा जो मच्छी मार्केट बघतोय ना मी, पहिल्यांदाच असा मच्छी मार्केट बघतोय जो शेडच्या आतमध्ये बसलेला आहे. तर चला सुरुवात करूया मार्केटला. मार्केटला सुरुवात करायच्या आधी ताईने घेतले मच्छी. कुठली घेतली तुम्ही? काय घेतलंय? गावत्या मासा. गावत्या मासा. गावत्या मासा पहिल्यांदाच ऐकला, दाखवा ना बघू.
तुम्हाला दाखवतो कसा आहे गावत्या मासा. हा आपण कट केलाय ना. हा बघ कट केला. कसा किलो भेटला? 220 रुपये किलो. आणि तुम्ही किलो घेतलाय. कुठला आहे हो तुम्ही? नरेगाव. नवेगाव वडखलच्या इथले. हा म्हणजे जवळचीच असलेली माणसा. आणि इकडं मस्त पैकी एक बाहेर सेटअप ठेवलाय, जेणेकरून जर तुम्ही येत असाल ना तर माणसांना कळायला पाहिजे का इथं मच्छी मार्केट आहे ना. हा म्हणून बघा, जसं आपण एखादा जर सॅम्पल ठेवतो ना तर सॅम्पल पद्धतीमध्ये बसलेली आई त्याच्यामध्ये बघायला मिळतंय इकडं ढोमी मासा. हा बघा, ढोमी मासा जर बोलला ना तर जुनी लोक खूप खायची, कारण ढोमी जर मासा आहे ना खाल्ल्याने काय काय होतंय फायदा? सगळ्या खावाची फायदा. स्वस्त. हा स्वस्त ढोमी मासा. कसा किलो आहे ढोमी मासा? 100 रुपये. हा बघा, बघितलं ना. तर हा मासा खायचा फायदा हा आहे, कारण मासा ढोमी भेटतो स्वस्त आहे ना. तर हा बघा, हा आहे नजारा. आणि मार्केट बघा तुम्ही, मार्केटचा असलेला संपूर्ण नजारा. त्याच्यामध्ये बरीचशी माणसं सुट्टीवर आहेत काय बाकी का श्रावण महिना सुरू झाल्यावर? हा मच्छीच नाही आहे ना. हा 1 ऑगस्ट नंतर मच्छी सुरू झाले, पण खरी मच्छी 15 ऑगस्ट नंतर सुरू होईल ना. हा तर तुम्हाला बघायला मिळतं इकडं गोड्या पाण्यातली मच्छी. त्याच्यामध्ये हा बघा लाल मासा. काय याला बोलतात? खायला कसा लागतो? भारी. कसा किलो देताय का पीसनी देताय? किलोवर देताय काय? कसा किलो? 250 रुपये किलो. तर बघा मासा मस्त पैकी चमकतोय. आणि हा जो सेडव आहे ना पूर्ण गोड्या पाण्यातला आहे ना मासा. हा खारा गोरा. हा तर इकडे सांगतायत आई खारा आणि गोऱ्या पाण्यातला असलेला मासा. त्याच्यामध्ये चिलापी मासा आहे बघा, दणकी मासा चिलापी. कसा आहे किलो आज? 240. हा तर तुम्हाला सांगितलं चिलापी माशाची किंमत. त्याच्यामध्ये इकडे बसले आई. मार्केटचा टायमिंग काय आहे? रात्री 9 वाजेपर्यंत, म्हणजे दिवसभर असतो. आता जसा श्रावण सुरू झाला तर अजून कमी होणार का जास्त होणार? जास्त श्रावण संपल्यानंतर का श्रावण मध्ये पण? श्रावण मध्ये पण मासा खातात ना लोक. हा तर तुम्हाला मी सांगतो, आमच्याकडे ना श्रावण मध्ये मटण खात नाही, मच्छी चिकन खात नाही ना, पण मच्छी खातात. हा कारण आमच्या साईडच्या असलेली जी लोक आहेत ना हे आगरे कोळी, आणि त्यांना मासा मच्छी सुकी मच्छी श्रावण मध्ये पण लागते. काही काही जणांना काही काही कडक श्रावण पकडतात आहे ना. हा तर तुम्हाला माहिती पाहिजे त्याच्यामध्ये इकडे बघायला मिळतंय हे बघा करली. करली मासा आहे बघा. करली मासा आपण पेन मध्ये पण बघितला होता. कसा आहे किलो आज? 100 रुपये वाटा. हे बघा 100 रुपयाला 1, 2, 3, 4 आणि 5. आणि साईज बघा मस्त पैकी. जास्त काटा असतील ना याच्यात. हा फ्राय करून खाल्ला तर चांगला ना. हा हे तुम्हाला माहिती पाहिजे मासा कुठला आणि कसा खायचा तो. हा पाला मासा. पाला मासा बऱ्याच. हा छोटावाला बारका पाला मासा बघितला मी. पाला मासा बारका बघितला नव्हता. मोठे मोठे पाले मासे तुम्हाला दाखवले होते मी मुरुडच्या बंदरावर. तर हा बघा, तुम्ही कुठले आहे तुम्ही? कोलव्याचे म्हणजे वडखल मधले. हा तर इकडं आई बसले कोलव्याची असलेली वडखल मधली आई. आणि इकडं बघा मार्केट मध्ये आले दादा मच्छी न्यायला. मस्त पैकी मोठा मोठा गळ्यात सोना घालून. हे बघा सोनं बघा, गळ्यात सोनं बघा. तर कुठले आहे तुम्ही? बोरीच. बोरीचे म्हणजे मच्छी तुम्ही इथूनच घेऊन जाताय. हा तर बघा दादांची असलेली मेहनत आणि गळ्यात असलेला सोना, मेहनतीचा सोना. तर हे बघा या साईडला बघितलं ना तर कापलेला आपल्याला बघायला मिळतंय पाकाट मासा. हा बघा पाकाट मासा बघा कसा आहे मोठा दणक्या. 100 रुपये तुकडी. अच्छा, म्हणजे पाकाट मासा आपल्याला तुकडीवर घ्यायचा आहे, किलोवर नाही आहे ना. हा वडखळचा जर हा मार्केट जर बघितला ना सर्वात महत्वाचं म्हणजे आतमध्ये बसतायत आणि साफसफाई पण जशी आहे तशी म्हणजे व्यवस्थित साफसफाई आपल्याला बघायला मिळते. आणि हा मार्केटमध्ये तुम्ही बघितला ना तर हा बघा हा कोणाचा सेटअप आहे? जिवंत सेटअप आहे बघा. या साईडला सर्व जिवंत मासा. कोणाचा आहे ते? तुमचा आहेत काय? दाखवा ना एक काढून. कुठला आहे तो? हा शिवडा मासा. हा बघा जिवंत शिवडा मासा. कसा किलो आहे? का मासा पीस देत आहे पूर्ण? 200 रुपये किलो. आणि जर तो अख्खा घ्यायचा असेल तर हा वजनावर म्हणजे किलो करूनच देणार, पीस नुसार नाही.
हा तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि हा बघा कसा शिवडा मासा, हे बघा इकडे रहू मासा आणि इकडे चांद पापलेट एका साईडला एकटाच झोपलेला आहे, आराम करतोय. कसा किलो या? 200 रुपयाला. चांद पापलेटच बोलतात ना याला? हा तर इकडे बघायला मिळालं बरीचशी घोड्या पाण्यातली मच्छी बघितली आपण. आणि इकडे बघा हा सेटअप बघा. नवगावला एक युट्यूबर आला होता आणि तुम्हाला 5-5 हजार रुपये दिले होते त्याने. हा ओके, तर त्या युट्यूबरला नक्कीच मी थम्सअप करेन आणि माझा सल्यूट. असं युट्यूबर नक्कीच यायला पाहिजे आणि 5-5 हजार रुपये द्यायला पाहिजे, आहे ना सर्वांना? अच्छा, हा मग त्यांनी व्हिडिओ केली. हा मग त्या सेटअप मध्ये त्यांनी पद्धतीने व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला 5 हजार रुपये दिले प्रत्येकीला का एकट्याला? सर्वांना 5 हजार दिले. हा तर मी तेच बोलतो, एक लाईक आणि थम्सअप आणि माझा सल्यूट आहे त्या युट्यूबरला ज्याने अशा लोकांना पैसे दिलेत. तर हा बघा, हा बघायला मिळतो कुठला? बोईट मासा ना? नाही रे, नैनी मासा पहिल्यांदाच बघता बघा. नैनी मासा हा बघा, नैनी मासा मी मार्केटमध्ये पहिल्यांदा बघितला आणि तुम्हाला पण पहिल्यांदाच दाखवतोय मी आपल्या चॅनल मधून. कसा किलो आहे नैनी मासा? 200 रुपये किलो नैनी मासा. आणि इकडं आलेले आहेत मामा खरेदी करायला. चिलापी मासा आहे ना, घेतला तुम्ही? हा चालले त्यांची खरेदी विक्री. हा बघा 70 रुपये ना हा मासा त्यांनी 200 रुपये किलो. आणि इकडे मामाने घेतलाय चिलापी मासा. मच्छी मार्केट जर बोलला ना तर जास्त नाही, 5 ते 6 जणीच बसलेला, पुन्हा लेडीज वर्गच आहे. गेले ना सर्व आता संध्याकाळी. हा तर किती भारी पद्धत आहे बघा. खाली मच्छी आहे आणि या साईडने आपण निघालो तर आपल्याला जिन्यावरून जायचं आहे. तर आपल्याला बघायला मिळणार आहे चिकन ना. चिकन वरती भेटतो का? आणि मटन वरतीच का? हा तर बघा मस्तपैकी त्यांनी केलेले मॅनेजमेंट. तर जाऊया आणि बघूया आता आपण आतला नजारा. तर बघा इथनं पण मस्तपैकी वडखलचा नजारा घेता येतो आपल्याला. या साईडला बघितला ना तर हा बघा असं आहे वडखल गाव. आणि आता आपण आलो आतमध्ये जिथं बघायला मिळणार आहेत आपल्याला मटन. हा हे बघा मटन कसा आहे किलो आज? 900 रुपये बोकड. हा आणि जर का मुंडी घेतली तर ही बघा आहे मुंडी. स्टॉक आहे का? हे बघा दादा सांगता स्टॉक. आणि हा बघा फुल असलेला स्टॉक मुंडी पाय आहे ना. हा मुंडी घ्यायची झाली तरी कितीला? 500 रुपये 600 रुपये 700 रुपये जशी घेईल. हा हा ही 300 रुपयाला आहे का? हा तर ही आहे 300 रुपयाला. आणि इकडे बघितलं तर बघायला मिळतंय चिकन शॉप. चिकन कसा आहे किलो? 240. हे बघा हा चिकन. तर दाखवला मी तुम्हाला मच्छी मार्केट, चिकन मार्केट, मटन मार्केट आणि ग्रामपंचायतची चांगली चांगली कामं म्हणजे जी केलेली आहेत ती. आणि हा बघा या साईडला आठवडा मार्केट पण भरतोय. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायत जी करून देते ना तिला खरंच आपला सपोर्ट पाहिजे. तोडफोड करू नका वडखलवाल्याहून. तर वडखलवाल्यांना मी नक्कीच सांगन की अशा ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याचा वापर करा, तोडफोड करू नका. आणि ग्रामपंचायतला चांगल्या चांगल्या गोष्टी सजेशन करा जेणेकरून तुम्हाला फायद्याच्या असतील. फक्त वापर व्यवस्थित असायला पाहिजे. तर चला भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच व्हिडिओ जर आवडत असतील आणि बघायचे असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव आहे रॉयल दादूस.